तर जालना महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत 454 पैकी 256 जणांचं डिपॉझिट जप्त झालंय। महाविकास आघाडीतील उमेदवारांचं दादांच्या राष्ट्रवादीच्याही उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती आता मिळते। तर नागपूरमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील 3 शिक्षकांना नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली। बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या 3 शिक्षकांना अटक करण्यात आली। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आलेली आहे। जालन्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 12 आरोपी अजूनही फरार आहेत। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी मिथुन घुगे यांची ही माहिती आहे। पोलिसांकडून जलद गतीने तपास सुरू असल्याची माहिती मिळते। आठवड्याभरात उर्वरित आरोपी अटक होण्याची शक्यता आहे। तर गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा मृत्यू झालाय। समीर गायकवाडच्या सांगलीतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। कोल्हापूरमध्ये 16 फेब्रुवारी 2015 मध्ये ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये समीर गायकवाडला 2016 मध्ये अटक केली होती। त्यानंतर 22 महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन जो आहे त्याला मिळालेला होता। तर नाशिकच्या सिन्नरमध्ये नामांकित खासगी शाळेमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीची छेड काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे। सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केलेली आहे। तर पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। 55 वर्षीय मृत्यू महिलेला मृतदेह गायब झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। अकलूजमधील स्मिता भगत यांचा 19 तारखेला रुबी हॉल रुग्णालयात मृत्यू झाला। त्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केलेली होती। त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह एका दुसऱ्याच रुग्णवाहिकेतून त्यांच्या समोर बाहेरून आणण्यात आला अशी देखील माहिती आता समोर येते। रुबेलमधनं बॉडी गायब झालेली व सकाळी जो बॉडी घेण्यासाठी सकाळी 8 वाजता आलेले होते आम्ही, आणि 8 वाजता आल्यानंतर ना कुठली आम्हाला बॉडी भेटायला तयार नाही। आणि रुबेलचे जो कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी ते आम्हाला टाळाटाळ करायला लागले, बसा चहा प्या, नाश्ता करा, तुम्ही या बसा। तर आम्हाला असं टाळाटाळ करता 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 आमची बॉडी मागा लागले। आम्ही नाश्ता करायला नाही आलो, आम्ही चहा प्यायला नाही आलो, आमची बॉडी आम्हाला द्यावा, लेकिन आम्हाला कुठं बॉडी भेटायला तयार नाही। आमच्या इथं भरपूर पेशंट येतात, सगळे काय पैसेवाले नाही, गोरगरीब पण आहे, पण त्यांना हे लोक सहकार्य करत नाहीये। कितीतरी वेळ टीचरवर बाहेर पेशंट पडून असतं, मग ते सिरियस असो मरू काही हो, पण हे लोक आतमध्ये घेत नाही। जोपर्यंत तुम्ही 50,000 भरा, 70,000 भरा किंवा 1 लाख रुपये भरा, हे पैसे घेतल्याशिवाय हे लोक काय आतमध्ये पेशंटला घेत नाही।